शुभ सकाळ, मी भक्ती. तर आज आहे शनिवार. ओ दादाला अभ्यास करू दे ना लाडू, तसं कागापणा करतोय तू. कुठं मारतोय तुला? शेंगदाणे खातोय आणि ती शेंगदाणे खाल्लेले ना त्याच्या डोक्यावर ठेवतोय. आगाव कुठला. आता तू कशाला उठला? अरे नको रे. हे बघा असं भांडण करत राहतात, नुसतं भांडण. बघा मी व्हिडिओ चालू करत होते तोपर्यंत इथं शेवयाचा भात बनवत होते, ते गेलं उत्तू. सकाळी नाश्त्यामध्ये बनत आहे शेवयाचा भात, तुम्हाला बोलते तोपर्यंत गेलं उत्तू. आणि आता पोरं आंघोळ करतात. आता किती वाजलेत माहितीये का? 11 वाजलेत. 11 वाजता आंघोळ करतात. मी तर सकाळी 5ला उठले होते, सगळं लवकर आवरलं. तोडत बाळा, मी कशाला तुझं तोडते? दादू झोपलाय. माझ्या आत्ता सगळी कामं झाली. आता करणार मी जेवण. येते हातपाय तोंड धुवून. आता हे भात, वांग्याची भाजी आणि लिंबूचं. असं मी जेवणाचा स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकलं ना, काही लोकांना वाटते बापरे किती केलंय, किती असं केलं तसं केलं. तर माझ्या एवढ्या स्वयंपाकाला जेवणाला लक्ष देण्याऐवजी तुमच्या संसारात लक्ष द्या. संसारात जर लक्ष दिलं असतं ना, पोरांचे लग्न होऊन घरात नातवं खेळले असते. आम्ही बाजार आणला होता ते तसाच होता, आता काढायचा आहे. तर चला. तर 1 महिन्याचं साहित्य आमचं हे आहे कसुरी मेथी. ही काय करा खायचं पण काय आहे? गुळाचं साखर आहे. गुळ आहे. डाळ, त्यानंतर हेड अँड शोल्डर शॅम्पू, खोबरं, सोयाबीन, बेसन, हिरवे मूग आणि मटकी, शाबू, मसूर डाळ, जिरे, ओवा, हिंग, अंबारीचं लाल तिखट आणि परत ना अर्धा डझन रीन साबण, रीन, त्यानंतर लक्स. याच्यामध्ये आहे निरमा आणि जेमिनी कुकिंग ऑइल. कुठलं बघाय सोबतच आहे साखर. त्यानंतर बदाम वगैरे पोरांना काही खायच्या वस्तू फोडले. तर असं आहे आमचं 1 महिन्याचं राशन. लेकरू माझं झोपलं होतं, उठवले झोपीतून ट्युशनला घेऊन जायसाठी. हा मग बाळा इकडं बघ, आज दुसरा दिवस आहे. 4थीला गेले बाळ माझं. सकाळी खाल्ला शेवयाचा भात, आता ट्युशनला जाताना पाहिजे दुसरं काहीतरी. तर त्याच्यासाठी मी मस्त अशी भेळ, चिंच गुळाचं पाणी नॉर्मल पद्धतीचं. तसली पॅकिंगवाली चटणी वगैरे नाही वापरत, ती आपली घरची चिंच आहे. ताजी ताजी चिंच गरम पाण्यात भिजायला घालायची, गुळ घालायचा आणि त्याचं गर काढून ह्याच्यामध्ये टाकायचा. समोर आवर. तर आता मला त्यांना दोघाला ट्युशनला घेऊन जायचंय. तिखट, मीठ, समोनिया कांदा टोमॅटो घालू का? बाजूला काढून ठेवायचं नाही, बाजूला काढून ठेवायचं नाही. घालायला सांगते पण खात नाही, बाजूला काढून ठेवते. हे बघा साधी सिंपल मस्त असं डाळिंब टाकून भेळ खातायत. हे बघा आपली घरगुती गावरान भेळ. दोघांचं भांडण झालंय आणि दादाला सॉरी म्हण. तर मी नाही सॉरी म्हणत, का तर दादा सॉरी म्हणत नाही. कसा रुसलाय दाखव. तू म्हण ना दादाला सॉरी. म्हण जा दादाला सॉरी म्हण. दादा सॉरी म्हण त्याला. अरे म्हणा रे, मिटवा भांडण तुमचं, मला काम करायचे पुढे. दोघांचं भांडण बघा ना. हे बघा बारका कसा रुसतोय. पूर्ण कळ दादाच्याच अंगात आहे का बारकेच्या अंगात आहे? पागलाय का? सॉरी म्हणा चला, दोघं एकमेकाला सॉरी म्हणा. म्हणलं ना सॉरी दादाला.
वेलकम बी आपणच म्हणते. लाईट गेली म्हणून हँड चॉपरमध्ये टोमॅटो बारीक केलं. मला निघाना. तुला काय निघतं रे बाळा? ऐन टायमाला फजिती झाली. कुणकड फिरल तिकडून काढ बाळा. निघ ना मला. तुला कुठलं निघायचं रे बाळा? माझं पिल्लू मी मदत करतो म्हणते माझं बाळ. नाही ना. लाईट एक गेली आहे. हे आपलं इन्व्हर्टर बल्ब आहे, छोटासा चालतंय. नको आपटू फुटते. निघालं बाई थोडीशी आहो कांदा लागलाय. आहो कामानिमित्त बाहेर जाणार आहेत, तर पनीरची भाजी बनवा म्हणलं जेवायला. तर ह्या चॉपरनं माझा 15-20 मिनिट खाल्लं. हो पनीर बनवते. लाईट गेली होती तेव्हाच मोबाईलची बॅटरी लावून भाकरी आणि पनीरची भाजी. मजा मजा. आहा मजा मजा. होय 100 रुपये म्हणजे तासावर असते का दिवसावर? म्हशीचे दिवस पूर्ण संपलेत ना हो. 10 तारखेपर्यंत काय? होतच नाही यार. काय कसं होते काय माहिती. जांभळं खाल्लं का? आपल्या बागेतले जांभळं. हे बघा मस्त अशी जांभळं. आंबे पिकांचे ह्यात तर आहो चाललेत कामानिमित्त बाहेर 2-3 दिवसासाठी ट्रेनिंगला. त्याला खालीपर्यंत सोडून येऊ. समू मी पप्पाला सोडून येते खाली. फोन करा. ओके आहोला पाठवून आले. आता चला गेले. आहो घाईघाईत आले. सामान ठेवून जेवण करून बॅग भरून दिली. 10:15 झालेत.